दादरमधून थेट मयुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयुरेश, दादरमध्ये सध्या काय स्थिती आहे? रेल्वे रूळ देखील अक्षरशः पाण्याखाली गेलेत, तर दादर स्टेशनच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे। नक्कीच सागर, आपण जर बघितलं, मी दादर स्टेशन बाहेर आहे आणि हा मुख्य रस्ता आहे स्टेशनकडे आणि माटुंगाकडे जाणारा। मात्र संपूर्ण रस्ता हा जलमय झाला आहे। मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। गुडघ्याभर पाणी इतकं या ठिकाणी पाणी साचलं आणि या साचलेल्या पाण्यातून जे वाहनं आहेत ती वाहन चालक आपली वाहनं या साचलेल्या पाण्यातून काढत आहेत। तसंच अनेक गाड्या देखील या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। जर ह्या स्टेशन परिसरामध्ये जे प्रवासी आहेत ते बाहेर येतात आणि मात्र गुडघ्याभर पाण्यातून या ठिकाणी आपला मार्ग गाठत आहेत। बाजूला सोसायटी आपण पाहू शकतो। या सोसायटीच्या आवारामध्ये देखील आता पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे। तर समोरच्या ठिकाणी जर बघितलं, दोन दुचाकी आहेत त्या देखील ह्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत। मात्र संपूर्ण जर रस्ता बघितला तर हा जलमय झाला आहे। नदीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून जे वाहन चालक आहे आपली वाहनं काढताना दिसत आहेत। अनेक गाड्या आपण पाहू शकतो की बंद पडलेल्या आहेत। तर दुचाकी देखील या ठिकाणी बंद पडत आहेत। त्यामुळे ढकलून जे वाहन चालक आहे त्यांना दुचाकी ढकलत या ठिकाणी पुढे नेत आहेत। मात्र संपूर्ण जर रस्त्यावर बघितलं तर नदीचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसंच बीएमसी असेल, महापालिकेचे जे कर्मचारी ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। पाण्याचा निचरा करण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत। समोर जर बघितलं, या माटुंगा परिसर आहे आणि माटुंगामधून दादर रेल्वे स्टेशनला ह्या जे चारचाकी वाहन आहेत ते येत आहे। मात्र वाहन चालकांना तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागत आहे, कारण की साचलेल्या पाण्यातून वाहनं आपली बाहेर काढण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण की अनेक वाहनं या ठिकाणी बंद देखील पडत आहेत। त्यामुळे वाहन चालकांना मोठा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आपण जर बघितलं, काही नागरिक या साचलेल्या पाण्यातून रेल्वे स्टेशन गाठत आहेत, तर दुसरीकडे जर बघितलं, काही जण हे रेल्वे स्टेशनहून बाहेर आल्यानंतर जे नागरिक आहे या साचलेल्या पाण्यातून बाहेर जात आहे। सागर, नक्कीच मयुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर दादर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रेल्वे रुळावर देखील पाणी साचलंय आणि वडाळा परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। वडाळा परिसरामध्ये हा रस्ता आहे की नदी असा प्रश्न पडेल अशी भीषण स्थिती निर्माण झालेली आहे। याच पाण्यामधून वाहनं वाट काढताना पाहायला मिळत आहे। अगदी समुद्राच्या लाटा उसळाव्यात अशी स्थिती इथून वाहनं जात असताना आपल्याला पाहायला मिळते। वडाळा परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईतील अनेक भाग अशाच प्रकारे जलमय झालेले आहेत। तर रस्त्याच्या पलीकडे आपण पाहतो आहोत, काही वाहनं जात आहेत आणि ही वाहनं जात असताना समुद्राच्या लाटा उसळाव्यात अशी स्थिती या पाण्यामध्ये निर्माण होताना पाहायला मिळते। तर दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हा ट्रक जाताना आपण पाहतोय, ट्रकची अर्धी अधिक टायर यामध्ये पाण्यात बुडालेली आहे। त्यामुळे रस्त्यावर अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। मुंबईतील अनेक भाग सध्या पाण्यात बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक रेल्वे रुळांवर देखील पाणी आलेलं आहे। त्यामध्ये दादरमध्ये खास करून पश्चिम रेल्वेचा रूळ असेल, त्याचबरोबर मध्य रेल्वेचा रूळ असेल, या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। आणि वडाळा रेल्वे स्थानक परिसरातील ही दृश्य आहेत। रेल्वे ट्रॅकवर देखील, त्याचबरोबर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। हा रस्ता आहे, तलाव आहे की नदी असा प्रश्न इथं उपस्थित होतोय, कारण जवळपास कमरे इतकं पाणी या रस्त्यांवर साचलेलं आहे। मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि रेल्वे वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे। रेल्वे वाहतूक सुरळीत जरी असली तरी धीम्या गतीनं सुरू आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरानं सध्या लोकल वाहतूक सुरू आहे आणि याच पाण्यामधून नागरिक वाट काढताना पाहायला मिळतात। कमरे इतक्या पाण्यामधून नागरिकांना ये जा करावी लागतोय। हा फुटपाथ आहे। फुटपाथ काहीसा उंच असल्यामुळे पाणी आपल्याला कमी जाणवते, मात्र रस्त्यावर मध्यभागी जर आपण पाहिलं तर कमरे इतकं पाणी या रस्त्यांवर साचलेलं आहे आणि याच रस्त्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते। सध्या रेल्वे वाहतूक आपण पाहतोय, वडाळा रेल्वे स्थानक परिसरातील अत्यंत धीम्या गतीनं सध्या रेल्वे वाहतूक सुरू आहे। रेल्वे परिसरात देखील आणि रेल्वे ट्रॅकवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे। मुंबईतील जवळपास सर्वच भागांमध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। दादर असेल, अंधेरी असेल, विलेपार्ले, गोरेगावपर्यंत, त्याचबरोबर उपनगरांमध्ये वसई विरार असेल, ठाणे असेल, अशा सर्वच भागांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय।
मुंबईतील आज सर्वच सरकारी आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या खाजगी आस्थापना आहेत त्यांना देखील वर्क फ्रॉम होमच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि आगामी गेल्या पुढील काही तासामध्ये हवामान खात्यानं देखील रेड अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तर रेल्वे वाहतूक आपण पाहतोय अप आणि डाऊन मार्गावरील दोन्ही रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे। मुंबईच्या वडाळ्यातील ही चित्र आहेत। वडाळ्याच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। रेल्वे ट्रॅक दिसत नाही मात्र वाहतूक सुरळीत आहे। असं असलं तरी जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही लोकल सेवा सध्या सुरू आहे। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अशा प्रकारे पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवतो आहे। मुंबईची लाईफलाईन अशी या लोकल सेवेची ओळख आहे, मात्र ही लाईफलाईन सध्या संथ गतीनं सुरू आहे। वडाळा परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। वडाळा रेल्वे स्टेशन आणि त्याच्या बाजूला लागून असलेला हा रस्ता, या रस्त्यावर देखील प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। जवळपास कमरे इतकं पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे आणि याच रस्त्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागते। तर रेल्वे स्टेशन परिसरातील दृश्य, रेल्वे ट्रॅक दिसत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये रेल्वे वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही लोकल सेवा सुरू आहे। सकाळच्या सुमारास चाकरमानी हे कामावर जायला निघालेले असतात। मोठ्या संख्येनं मुंबईकडे येणारी गर्दी आपण रोज पाहतो, मात्र आज रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे। त्याचबरोबर अनेक शाळा, महाविद्यालय, त्याचबरोबर विविध सरकारी आस्थापना यांना देखील आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र अशा स्थितीमध्ये सध्या गर्दी कमी असली तरी मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। नुकतंच अजित पवार यांनी देखील मुंबईसह राज्यातील पूरस्थितीचा आणि एकंदरीतच पावसाचा आढावा मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून घेतलेला आहे आणि सध्या मुंबईमध्ये जे साचलेलं पाणी आहे त्या साचलेल्या पाण्याचा निचरा कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे। महापालिका प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। ज्या ठिकाणावरून सक्शन पंपाद्वारे पाणी बाहेर काढता येईल ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, मात्र हायटाईड देखील आहे आणि अशा स्थितीमध्ये या पाण्याचा निचरा होणं सध्या तरी कठीण दिसत आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे वडाळा रेल्वे स्थानकामध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे, रेल्वे रुळावर हे पाणी आलेलं आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामधून संपूर्ण राज्यातील पावसाचा आढावा घेतला जातोय।